मला एका मुलीने Pinterestवर कॉमेंट करून विचारलंय, "कॅन यू एक्सप्लेन कंटेंट ऑफ दिस बुक?" Of course, darling. Why not? Welcome to Read It Before Judge It, where I will be convincing you to read my recommendations. ययाती बाय वी स खांडेकर. ती हट्टी आहे, तापट आहे, अहंकारी आहे. तिच्या या सर्व दोषांची जाणीव आहे मला. तिच्या रूपानं मोहून जाऊन केवळ आंधळेपणानं मी तिच्यावर प्रेम केलं नाही. प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असली पाहिजे. या पुस्तकात 3 महत्वाची पात्र आहेत: ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा. देवयानी आणि ययाती काही पॉलिटिकल रिझन्समुळे लग्न करतात. नॉट सो कम्पॅटेबल इनफ, नॉट इन लव्ह, बट दे स्टिल गेट मॅरिड. शर्मिष्ठा, जी देवयानीची दासी आहे, तिच्या सोबत ययातीचे एक्सटर्नल मॅरिटल अफेअर चालू होतं. जेव्हा ही गोष्ट देवयानीच्या वडिलांना म्हणजे शुक्राचार्यांना कळते, तेव्हा ययातीला शाप मिळतो, वार्धक्याचा शाप. मात्र ययाती पूर्णपणे वासनेत आंधळा झालेला असतो. त्याला हे वार्धक्य नको असतं. तो हे वार्धक्य त्याच्या मुलांना देऊ करतो आणि त्यांचं तारुण्य घ्यायची इच्छा मागतो. आता वार्धक्य का कोणी घेईल, बरोबर? पण एक असतो जो हे घेतो, जो हे घेऊन ययातीला खूप मोठा धडा शिकवतो. मला असं वाटतं हे पुस्तक मॅथॉलॉजिकल नाही तर सायकोलॉजिकल आहे. मानवी जीवनाच्या पूर्ण भावनांचं सार यात लपलंय. आपण अहंकार, त्याग, मोह, माया, मत्सर यांमध्ये सत्य शोधतो. सत्य तर आत लपलेलं असतं. जोपर्यंत ययातीला या गोष्टीची जाणीव होते तोपर्यंत खूप वेळ गेलेला असतो. आणि हीच गोष्ट आहे ययातीची. या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि स खांडेकरांचं सर्वात उत्तम लेखन आहे. So please go and read it and let me know what you think about it. Until then, keep reading.